विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 5 फेब्रुवारी 2025. या अगोदर आपण सरासरी खर्च, सीमांत खर्च, एकूण खर्च या संकल्पना पाहिल्या आणि त्याचे खर्च वक्रे कशा प्रकारे असतात विशिष्ट टेबलच्या आधारे आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला आहे. तर जसे व्यवसाय संस्थेला खर्च वक्र असतात किंवा खर्च असतो त्याचप्रमाणे व्यवसाय संस्थेच्या काही प्राप्तीच्या प्राप्ती सुद्धा असते. म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला एका बाजूला खर्च एका बाजूला प्राप्ती या दोन्ही संकल्पनांचा आपल्याला या ठिकाणी ताळमेळ घालायचा आहे. तर आता वस्तूंची विक्री करून मिळणाऱ्या उत्पादनाचा म्हणजेच प्राप्तीचा विचार या ठिकाणी आपल्याला करावयाचा आहे. तर वस्तूची किंमत, वस्तूचं उत्पादन, खर्च यात काय संबंध असतो ते समजण्यासाठी तीन संकल्पना खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण प्राप्ती, काय एकूण प्राप्ती, टोटल रेव्हेन्यू, काय टोटल रेव्हेन्यू. आता अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाला प्राप्ती देखील असं म्हटलं जातं. या गोष्टी लक्षात घ्या. वस्तूंचे सर्व नग विकून जेवढे उत्पादन मिळते त्याला एकूण उत्पादन असे म्हणतात. मग जर सूत्र काढायचं झालं तर एकूण उत्पादन बरोबर विकलेल्या वस्तूंचे नग गुणिले वस्तूंची किंमत. काय एकूण उत्पादन बरोबर 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 विकलेल्या वस्तूंचे नग गुणिले किंमत. तर म्हणजेच काय एकूण उत्पन्नच म्हणजे काय एकूण प्राप्तीची ही संकल्पना आहे, हे लक्षात घ्या. आता यानंतर सरासरी उत्पन्न. आता वस्तूंचे नग विकून जे उत्पन्न मिळते त्याला विकलेल्या नग संख्येने भागले असता सरासरी उत्पन्न त्या ठिकाणी मिळते. म्हणजे सरासरी म्हणजे काय की प्रत्येक नगामागे मिळणारे उत्पन्न. येते का लक्षात? ठीक आहे, येते. आता पुढचं, आता सरासरी पहा. सरासरी उत्पन्न बरोबर एकूण उत्पन्न भागिले, इथं भागिले आपण इन्सर्ट इक्वेशन करूयात, समजत असेल तुम्हाला. संगणकाच्या सहाय्याने तुम्हाला अध्यापन करण्याची या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे जे रेकॉर्ड होणारे लेक्चर आहेत ह्या रेकॉर्ड झालेल्या लेक्चरच्या अध्यापनातून आपली गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावयाचा आहे. आता सरासरी उत्पन्न म्हणजे सरासरी प्राप्ती, बरोबर आहे ना. हे नेहमी वस्तूच्या किमती इतके असते. हा म्हणजे टोटल ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल प्राइस ऑफ ए पर्टिक्युलर गुड्स. म्हणजे वस्तूची किंमत आणि सरासरी प्राप्ती ही सारखीच असतात. ठीक आहे. सरासरी प्राप्ती ही किमतीपेक्षा कमी असेल तर काय होईल त्या ठिकाणी? तोटा होईल. आणि सरासरी प्राप्ती जर किमतीपेक्षा अधिक असेल तर ठीक आहे. म्हणून सरासरी उत्पन्न बरोबर वस्तूची किंमत असं म्हटले जाते. ठीक आहे. आता सीमांत, काय सीमांत रेव्हेन्यू, काय सीमांत प्राप्ती. फॉन्ट मध्ये जातो मी, थोडस याची साईज वाढवतो, तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सीमांत प्राप्ती. आता सीमांत प्राप्ती, सीमांत उत्पादन, मार्जिनल रेव्हेन्यू. आता विक्रीच्या, लक्षात घ्या, काय विक्रीच्या उत्पादना आणखी एका जादा नगाची विक्री केल्यामुळे जेवढी भर पडते त्याला सीमांत उत्पादन म्हणतात. आता सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती याच्यामध्ये काय आहे? उत्पादनामध्ये जेव्हा शेवटच्या नगाचं उत्पादन केलं जातं तेव्हा त्या शेवटच्या नगाला येणारा उत्पादन खर्च म्हणजे सीमांत उत्पादन. काल आपण उदाहरण बघितलं होतं की बाबा 1,000 साबणाचं उत्पादन केलं तर जेव्हा आपण 1,001 म्हणजे 1,001 वेळा साबणाचं उत्पादन करतो म्हणजे शेवटच्या नागाचं उत्पादन करतो तेव्हा आपल्याला उत्पादन खर्च किती येतो? 5. मग 1,000 गुणिले 5 म्हणजे 5,000. आणि पुढं जर आपण एक वाढवला तर त्या पुढे किती? 5,005. तर असं तसंच या ठिकाणी मित्रांनो इथं सीमांत प्राप्ती सुद्धा तशीच आहे. आता 100 नगांची विक्री करून 5,000 रुपये उत्पन्न मिळाले. 1,001 ची नगांची विक्री करून 505 रुपये उत्पन्न मिळाले. म्हणजेच काय की जर एक जादा नग विकल्यामुळे एकूण उत्पादनात 5 रुपयांची भर पडली म्हणून 5 रुपये हे काय आहे? सीमांत उत्पादन आहे. काय आहे?
सीमांत उत्पादन आहे. बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी जे काय प्राप्तीच्या संकल्पना या ठिकाणी तुम्हाला समजल्या असतील. पुढे आपण कोष्टकाच्या सहाय्याने आहोत एक टेबल कोष्टकाच्या आधारे आपण याची वक्र तयार करणार आहोत. या वक्रांच्या आधारे या ठिकाणी काय करणार आहोत ही माहिती घेणार आहोत. आता ठीक आहे, आपण या ठिकाणी कोष्टक तयार करण्यास सुरुवात करूया. पहा, आता या ठिकाणी इन्सर्ट तुम्हाला जे असाइनमेंट ट्युटोरियल दिले जाणार आहे त्या असाइनमेंट ट्युटोरियल मध्ये तुम्हाला अशा प्रकारे काय करायचंय, अशा प्रकारे एक त्या विशिष्ट कन्सेप्ट संदर्भात पीपीटी तयार करायची आहे प्रत्येक विषयाची. पोपे सरांची असू दे किंवा माझ्या असू दे किंवा जाधव सरांची असू दे, कारण त्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला संगणक ज्ञान त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे. वर्ड मध्ये कशा प्रकारे काम करायचं, एक्सेल मध्ये कशा प्रकारे काम करायचं, तर हे त्या ठिकाणी येणं क्रमप्राप्त आहे. आता आपण या ठिकाणी मिठाच्या पोत्यांची किंमत काय, पोत्यांच्या आम्ही तिघं एकाच वेळी ऑनलाईन लेक्चर नाही घेऊ शकत. म्हणजे S1 S2 आणि G2चं लेक्चर घेऊ शकत नाही. पण एका प्राध्यापकाने घेतलं तर जी काय अर्थशास्त्र अभ्यासनाची जी पद्धत आहे ती तुम्हाला या ठिकाणी समजून येईल. पुढे जो आहे पुढचा कॉलम आहे मिठांची विकली गेलेली पोती. मिठांची विकली गेलेली पोती. मिठांची विकली गेलेली पोती. पोती पी दिसते पोती. ठीक आहे. पुढचा जो कॉलम आहे एकूण प्राप्ती. काय, एकूण प्राप्ती. तर हे इंग्लिश मध्ये घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे टोटल रेव्हेन्यू आपण म्हणतो त्याला, पण आपण मराठी मेथड या ठिकाणी यूज करतोय. एकूण प्राप्ती. पुढचा जो आहे सरासरी. सरासरी सरासरी प्राप्ती. आणि शेवट आहे ठीक आहे सीमांत प्राप्ती. तर सीमांत प्राप्ती म्हणजे काय, शेवटच्या नगापासून एकूण प्राप्तीमध्ये पडणारी भर म्हणजे काय, सीमांत प्राप्ती. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आकडे टाकणार आहोत. आता आकडे टाकत असताना पहा, करायचंय काय की आता एकूण किती घेतलेली आपण 5 दिली बरोबर आहे. पोत्याची किंमत ही काय आहे, कॉन्स्टंट ठेवलेली आहे. काय, 10 10. तुम्ही तिथं काय घेऊ शकता, काल्पनिक आकडे आहेत, कल्पना करायची फक्त. आता एक पोत, दोन पोत, तीन पोत, चार पोत आणि 5 पोत. काय, पोती. पोती करूयात आपण. सुद्धा पोती. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रेझेंटेशन करताना अशा प्रकारे प्रेझेंटेशन करायचंय. आणि तुम्हाला इथं येऊन ते काय करायचंय, कोण 32 विद्यार्थी आपले SYB ला आहेत. 32 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ही पीपीटी असेल किंवा काय असून देईल त्या ठिकाणी ते तयार करायचं. 10 रुपये, नंतर 20 रुपये, नंतर 30 रुपये, नंतर 40 रुपये, नंतर 50 रुपये. ठीक आहे ना. सरासरी प्राप्ती 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. बरोबर आहे ना. 10 रुपये, 10, 10, 10, 10, 10 आणि 10. त्यानंतर श्रीमंत प्राप्ती सुद्धा 10 आहे. 10, 10, 10, 10 आणि 10. आपण 2-3 प्रकारे या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता तिथं मिठांची विकली गेलेली पोतींची संख्या वाढत आहे बरोबर आहे. एकूण प्राप्ती किती आहे, 10, 20, 30, 40, 50. म्हणजे जसं
पोती विकली गेलेली आहे, तसं एकूण प्राप्तीमध्ये काय होत आहे, भर पडत आहे. परंतु इथं सरासरी प्राप्ती काय सारखीच आहे, म्हणजे प्रत्येक नगामध्ये. आता सरासरी प्राप्ती काढली कशी की काय, हा, विकली गेलेली 10/1, बरोबर आहे ना, 20/2, 30/3, 40/4, 50/5, बरोबर आहे ना. तर ही सरासरी प्राप्ती झाली. आता सीमांत प्राप्ती 10, 10, 20 - 10, 30 नाही सॉरी 10 - 20, 20 - 30, म्हणजे पहिल्या नगातून दुसऱ्या नग काय करायचं, वजा करायचं, असं पुढं पुढं जायचं. मग दुसऱ्या मधून तिसरा, तिसऱ्यामधून चौथा, चौथ्यामधून पाचवा, मग सीमांत प्राप्ती या ठिकाणी म्हणजे काय, प्रत्येक प्रत्येक पुढील नगापासून मिळणारी प्राप्ती. म्हणजे जर आपण इथं गृहीत धरलं की पहिला नग ते दुसरा नग, बरोबर आहे ना, पहिल्या नगापासून दुसऱ्या नगाच्या मध्ये जेव्हा आपण वाढ केली किंवा विकलं गेलं होतं, तर पहिल्या एकूण प्राप्ती किती ती 10, नंतर किती आली दुसऱ्यापासून 20, बरोबर आहे ना. म्हणजे यामध्ये काय करायचे, आपण वजाबाकी करायची, त्यापासून मिळणारी प्राप्ती किती आली, 10 आली. तर अशा प्रकारे आपण काय करूयात, या ठिकाणी याचा टेबल काढण्याचा प्रयत्न करूया. तर डायग्राम काढण्याचा आपण प्रयत्न करूयात. पहा, एक्सेल मध्ये आपण घेणार आहोत. तर तात्पुरतं ठीक आहे. 1, 2, 3, ठीक आहे, एक्सेल मध्ये घेऊयात. एक्सेल मध्ये तुम्हाला ही आकृती दिसेल, पण मी तर शेअर केलेलं नाहीये. शेअर केल्यानंतर ती तुम्हाला दिसेल. खरं पाहता वेळ कमी असतो, पुढचं पण लेक्चर घ्यायचंय, संपूर्ण तयारी करायला लागते. या ठिकाणी इन्सर्ट केला आपण, पहा व्यवस्थित पहा. इथं आपल्याला काय करायचंय, हा चार्ट घ्यायचा, ठीक आहे. हा घेतला किंवा हा घेतला, घेतला, हा घेतला, हा ठीक आहे, आपण पाहिलं मोर. तर पहा, हे त्याला आपण काय करूया, तर शिवाजी फोन टाकूया. ठीक आहे, इथं डाटा टेबल टाकूयात, ऍड डाटा टेबल. इथं ऍड डाटा टेबल. तर इथं सुद्धा आहे ऍड डाटा टेबल. ओके. म्हणजे मिठाची विकलेली पोती, बरोबर आहे ना, 10, 10, 10, 10, 10, आणि एकूण प्राप्ती, एकूण प्राप्ती 20, 30, 40, 50, आणि सरासरी प्राप्ती, सरासरी प्राप्तीचा वक्र तिथं दिसत नाही तिथं. सरासरी प्राप्ती, ठीक आहे, सरासरी प्राप्तीचा वक्र इथं आहे. ऍट दॅट, ऍट दॅट टेबल इथंच आहे तो. आपल्याला ट्रेड लाईन सुद्धा काढायची आहे. ठीक आहे, इथं ही ट्रेड लाईन आलेली आहे, दिसते तुम्हाला ट्रेड लाईन. ट्रेड लाईन पण इथं आलेली, ठीक आहे. तर ठीक आहे, इथंच तो काय आहे की बाबा, शिवाजी, इथं दिसत नाही, पण इथं काय आहे की इथं सरासरी प्राप्ती तिथेच आहे. म्हणजे सरासरी प्राप्ती आणि श्रीमंत प्राप्ती, बरोबर आहे ना, ही एकच तुम्हाला दिसून येते. म्हणजे सरासरी प्राप्ती इथं दिसत आहे. एकच मिनिट, मी शेअर करतो, शेअर करतो ही पीपीटी. शेअर, 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 ठीक आहे. आता इथं जे, हा जो
पिवळा कलर आहे, बरोबर आहे ना. हा पिवळा कलर इथे तुम्हाला दिसतोय. हा पिवळा कलर सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती. इथे जर आपण सरासरी प्राप्ती, प्रत्येक नगापासून मिळणारी सरासरी प्राप्ती 10 आहे आणि सीमांत प्राप्ती सुद्धा काय आहे, 10 आहे. त्यामुळं सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे वक्र एकमेकांमध्ये जोडून गेलेले दिसत आहेत. तर उभ्या अक्षरावर आपण काय मोजलेले, हा, एकूण एकूण जे काय उत्पादन आहे, बरोबर आहे ना. एकूण उत्पादन आहे म्हणजे एकूण प्राप्ती मोजलेले आडव्या अक्षरावर उत्पादित केलेल्या नगांची संख्या त्या ठिकाणी मोजलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला डावीकडून उजवीकडे वर जाणारा एकूण प्राप्तीचा वक्र आहे की तो 10 पासून 50 पर्यंत एकूण प्राप्ती झालेली पाहिजे दिसते. सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे वक्र हे आडव्या अक्षराला काय आहे तर समांतर आहे. ठीक आहे ना. आता अशा प्रकारे मित्रांनो हे प्राप्तीचे वक्र आहेत. हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे प्राध्यापक के ठक्कर यांच्या पुस्तकामध्ये दिलेली जी आकडेवारी त्याचा आपण या ठिकाणी संदर्भ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे श्रीमंत प्राप्ती वक्र, सरासरी प्राप्ती वक्र आणि एकूण प्राप्ती वक्र हे आपल्याला या ठिकाणी माहित करणं आवश्यक आहे. आता एकूण प्राप्ती म्हणजे काय, वस्तूच्या काय संपूर्ण नागापासून मिळणारी काय जे काय उत्पादकता आहे म्हणजे एकूण प्राप्ती. सरासरी प्राप्ती म्हणजे काय, उत्पादनाच्या प्रत्येक नगापासून मिळणारी प्राप्ती म्हणजे काय, सरासरी प्राप्ती. आणि सीमांत प्राप्ती म्हणजे काय, एकूण उत्पादनात शेवटच्या नगापासून जी काय भर पडते आणि त्या भरीलाच काय म्हणतो आपण, सीमांत प्राप्ती असं म्हणतो. तर तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. आता आपण या ठिकाणी जी काय ऑनलाईन थोडस आपण बघणार आहोत की आपल्याला या ठिकाणी पाहता येतंय का. ऑनलाईन मध्ये आपल्याला टोटल रेव्हेन्यू, टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू अँड टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू कर्व. ठीक आहे, स्लाइड शेअर केलेली आहे मी तिथे बघा. तर पहा, या ठिकाणी जे कर्व दिलेले आहे टोटल रेव्हेन्यू, बरोबर आहे. टोटल रेव्हेन्यू हा शून्यापासून सुरू झाले इथं खालीलेला आहे, परंतु मार्जिनल रेव्हेन्यू रेव्हेन्यू हा काय झालेला आहे, डावीकडून उजवीकडे खाली आलेला आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी इथं त्यांनी दिलेले आहे टोटल रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू जे काय दिलेले आहे, तर इथं आणि इकडे काय दिलेलं आहे, ती म्हणजे प्रॉफिट दिलेलं आहे, क्वांटिटी क्वांटिटी डिमांड. ठीक आहे ना. तर क्वांटिटी एक असताना 10 रुपये टोटल रेव्हेन्यू आला, क्वांटिटी 2 असताना 10, बरोबर आहे. त्यावेळेला 8 मार्जिन म्हणजे 10 वजा 8, 8 आली. परत तिसरा 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 काय घेतला आपण, क्वांटिटी ऑफ डिमांड त्या ठिकाणी लक्षात घेतला असता. 24 रुपये टोटल रेव्हेन्यू असताना त्या ठिकाणी 6 रुपये हे काय आहे तुम्हाला काय दिसते, मार्जिनल रेव्हेन्यू दिसून येते. 28 जेव्हा पुढचा नग उत्पादित केला जातो तेव्हा मार्जिनल रेव्हेन्यू 4, तर 28 - 4. त्याचप्रमाणे 28 चौथा नग उत्पादित केला जातो तेव्हा म्हणजे तेव्हा किंमत किती आहे, 7 रुपये, 7 असेल त्या भाषेमध्ये. तर 28 आणि 4, परत पाचव्या नगाची डिमांड केली जाते तेव्हा त्या नगापासून मिळणारी काय 2 आहे, बरोबर आहे ना. आता 6व्यापासून 30, 6व्याला काय 6वा नग उत्पादित केला जातो तेव्हा टोटल रेव्हेन्यू 30 येतो, बरोबर आहे ना. पण इथं मार्जिनल रेव्हेन्यू काय होते, 0 होते. आता 6वा नग उत्पादित केला जातो, टोटल रेव्हेन्यू 30 आणि इथं मार्जिनल रेव्हेन्यू 0. मग हा 30 30, बरोबर आहे ना. 6वा नग आणि 30 इथं दाखवलेले बघा टोटल रेव्हेन्यू, बरोबर आहे ना. आता हा टोटल रेव्हेन्यू आहे आणि या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू, बरोबर आहे ना. मार्जिनल रेव्हेन्यू, आता हा जो मुद्दा क्यू आहे, क्यू क्यू क्वांटिटी ऑफ डिमांड. आता क्यू, आता हा क्यू काय आहे की 6वा नग आहे, 6वा नग आहे, बरोबर आहे ना. इथं डिमांड किती आहे, टोटल रेव्हेन्यू किती आहे 30 आणि इथं 0 आहे, बरोबर आहे ना. तर 6, 30, 0 हे कुठं दर्शविलेलं आहे, इथं 6, 30 म्हणजे इथं काय आहे,
क्वांटिटी इथं किती आहे 6 आहे आणि या ठिकाणी टोटल रेव्हेन्यू काय आहे 30 आहे पहा. आता हा टोटल रेव्हेन्यू तिथनं खाली यायला लागलेला आहे बरोबर आहे ना. म्हणजे तो 5-6व्या नगाला त्याचा टोटल रेव्हेन्यू म्हणजे एकूण प्राप्ती काय जास्त आहे पण तिथनं जेव्हा 7वा नग येतो तिथं खाली होतो काय होतो तो खाली खाली यायला लागतो बरोबर आहे ना. त्याच वेळेला ऍव्हरेज रेव्हेन्यू जर आपण बघितला तर इथं क्वांटिटी आता इथं जी प्राइस आहे ते क्यूपी म्हणलं तरी इकडं Q1 वगैरे असं म्हटलं तरी तर मला सांगायचं आहे की टोटल रेव्हेन्यू या ठिकाणी काय आहे. आता या ठिकाणी काय काढलेलं आहे एक लंब काढलेला हा उभा लंब आणि हा आडवा लंब काढलेला आहे त्याच्या साहाय्याने हे बिंदू जोडलेले आहेत म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यूचा बिंदू जोडलेला कर्व इथं काढलेला आहे आणि ऍव्हरेज रेव्हेन्यूचा काढलेला आहे आणि टोटल रेव्हेन्यूचा काढलेला आहे. तर ह्या वक्रावरून दिसून काय येतं की एकूण प्राप्ती 6व्या नगाला काय 30 असताना तेव्हा असणारी जी काय मार्जिनल रेव्हेन्यू आहे तो कसा आहे 0 आहे बरोबर आहे ना. त्याच वेळेला जो काय ऍव्हरेज डिमांड आहे तो सुद्धा काय या बिंदूपाशी ही जी काय किंमत आहे त्यापासून तिथं काय आहे किंमत सारखे लक्षात घ्या काय मग ऍव्हरेज रेव्हेन्यू ही कधी कमी होत नाही ती शेवट कमी होती ऍव्हरेज. पहिल्यांदा कुठला खर्च घटतो तर या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी इथं समजून येईल. आता 28 -2 -4 -6 तर अशा प्रकारे ह्या काय आहेत किमती आहेत या किमतीच्या आधारे आपल्याला दुसरा सुद्धा काय करतो तिथं आलेख काढता येऊ शकतो. तुम्हाला अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी व्यवस्थित काय करता आली पाहिजे तयार करता आली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला पुढं ज्या काय पूर्ण स्पर्धा आहेत अपूर्ण स्पर्धा आहेत याच्यामध्ये आपल्याला जे काय आहे त्या प्राप्तीच्या संकल्पना आहेत किंवा स्वास्थ्याच्या संकल्पना आहेत हे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे अभ्यासायचं. ठीक आहे. तर ही काय आहे आपण दुसऱ्या या ठिकाणी आपण काय करतोय हे जे काही किमती आहे त्या किमतींच्या आधारे आपण काय करतो या ठिकाणी या ठिकाणी एक मिनिट मी शेअर करतो तुम्हाला पुढची स्लाइड. दिसते दिसते ठीक आहे चला. आता ही काय आहे प्राइस ठीक आहे ना. ही काय आहे क्वांटिटी डिमांड आणि ही काय आहे टोटल रेव्हेन्यू आणि ही काय आहे मार्जिनल रेव्हेन्यू मार्जिनल आता ह्याचा जर आपल्याला काय करायचं असेल तर पण या ठिकाणी डायग्राम काढूयात सर्व काढूयात बघू आपल्याला ठीक आहे. हा आला सर ठीक आहे. इथं 8वा नग आहे 8वा बरोबर आहे आता 8वा दिसतोय इथं 8वा 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 6 6 बरोबर ना 6 6 इथं इथं 6 इथं 6 हा 6 6 6 काय 6वा नग आहे बरोबर ना. आडव्या अक्षरावर आपण काय मोजलंय आडव्या अक्षरावर आपण काय मोजलेलं आहे क्वांटिटी ऑफ डिमांड उभ्या अक्षरावर काय मोजले त्या वस्तूला असणारी किंमत बरोबर आहे किंवा प्राप्ती म्हणजे कॉस्ट आणि प्राप्ती रेव्हेन्यू ह्या उभ्या अक्षरावर आणि आडव्या अक्षरावर आहे क्वांटिटी ऑफ डिमांड. तर लक्षात घ्या हा जो टोटल रेव्हेन्यू हा काय आहे ऍड डाटा टेबल ऍड डाटा टेबल ठीक आहे. इथं पण ऍड डाटा टेबल्स करूया ऍड डाटा टेबल इथं काय करूयात ऍड डाटा टेबल. तर तुम्हाला या ठिकाणी या किमती दिसून येतील. ठीक आहे ना. म्हणजे पहा इथं जर आपण इथं इथं झिरो आहे आपण इथला झिरो कुठे इथं झिरो आहे बघा हा झिरो कुठल्या नगाचा आहे 6वा नग आहे 6व्या नगाच्या ठिकाणी इथं झिरो दिसून येते. ठीक आहे ना. म्हणजे इथं काय झालेली आहे सीमांत प्राप्ती ही काय ऍव्हरेज प्राप्तीच्या अगोदर गाठायला लागलेली आहे. जर आपल्याला या ठिकाणी कर्व काढायचा म्हणला तर कशा प्रकारे काढू शकतो या बिंदूपाशी या बिंदूपासून उभा लंब काढू शकतो. तर 10 18 24 18 30 30 30 30 30 30 30 बरोबर आहे 30 तर 30 मी सांगतो तुम्हाला इन्सर्ट शेप 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 ठीक आहे पहा
इन्सर्ट शेप इथनं इथनं खाली जर आपण असा एक लंब काढलं तर असं काय होऊ शकेल बरोबर आहे मागाची आकृती ती. तर इथं काय आहे मित्रांनो, -2 -3 असं असं खाली खाली ते जाणार. ठीक आहे ना, समजलं का? तर दुसरी सुद्धा आपण इन्सर्ट करून आपण पुढील तास याचं एक्सप्लेनेशन पाहूया. म्हणजे किंमत किती आहे, प्राइस किती आहे, 6 आहे, 6. बरोबर ना, ही प्राइस 6वा नग, टोटल रेव्हेन्यू 5वा नग, एक प्राइस 6, 10 20 30 30 30. ठीक, येत आहे का लक्षात? जे इथं क्वांटिटी 5 असताना काय, क्वांटिटी 5 5 असताना 30, परत 5 असताना परत काय 6 किंवा 6 रुपये, 6 रुपये किंमत असताना, बरोबर आहे ना, 6 रुपये असताना इथं 6 5 6, तर 5 आणि 6 इथं दिसतंय तुम्हाला. तर त्या ठिकाणी तिसरा क्वांटिटी 5 रुपये असताना, क्वांटिटी 5 असताना आणि प्राइस असताना, बरोबर आहे, टोटल रेव्हेन्यू 30 आणि टोटल रेव्हेन्यू त्या ठिकाणी मिळणारी रेव्हेन्यू काय 2 आहे, ती कमी, त्या अगोदरची काय 7 होती त्यापेक्षा ती दोन्ही कमी आहे. 5 5 रुपये किंमत असताना क्वांटिटी 6 असताना इथं 0 आहे. ठीक आहे, इथं 0 आहे, इथं 0 दर्शवलेला आहे, बरोबर आहे ना. इथनं पुढं ती म्हणजेच काय 7वा न घेतला जातो तो ती -2 होत जाते, बरोबर. मायनस काय झाली इथं 2 झाली, हे लक्षात घ्या. परत 8वा नग घेतला, 8व्या नगाला काय झाली 4 झाली, बरोबर आहे ना, -4 झाली, इथं -4 झाली. परत 9वा नग घेतला, इथं किती झाली -6 झाली. आणि जेव्हा 10वा नग घेतला तेव्हा टोटल रेव्हेन्यू 10, बरोबर आहे, इकडं पुढे पुढे जाईल. येतंय का लक्षात? आणि मायनस काय म्हणजे इथं मायनस म्हणजे काय करेल, एखादी उद्योग संस्था जेव्हा निर्णय घेते काय घेते, की उत्पादन करायचं किंवा थांबवायचं. आता प्राप्ती आणि खर्च संकल्पना या त्या ठिकाणी उत्पादकाला त्या ठिकाणी प्रत्येक नगापासून किंवा एकूण उत्पादन असेल किंवा एकूण खर्च असेल किंवा सरासरी खर्च असेल किंवा सरासरी प्राप्ती असेल किंवा सरासरी किंवा सीमांत प्राप्ती असेल किंवा सीमांत खर्च असेल, याच्यामधून त्या संबंधित उत्पादकाला समजतं की बाबा कोणत्या अधिक ज्यादा नगापासून आपल्याला कुठपर्यंत प्राप्ती मिळते किंवा किती खर्च येतोय. तर विशिष्ट ठिकाणी तो नग उत्पादित करायचे किंवा जास्त नग किंवा उत्पादन घटक कामावर घ्यायचे तो त्या ठिकाणी ठरवेल. तर इथं जर पाहायचं झालं तर वस्तूची किंमत 6 रुपये असताना, बरोबर आहे ना, हा क्वांटिटी डिमांड 5 असताना या ठिकाणी रेव्हेन्यू 30 आहे, इथं मात्र मार्जिनल रेव्हेन्यू कमी आहे. मग एखादी उत्पादन संस्था उत्पादन करीत असताना त्या ठिकाणी काय करेल, 7 रुपये किंमत असताना 4 रुपये काय त्या सप्लाय होत असेल आणि तिथं रेव्हेन्यू कसा असेल 28 आणि 4 रुपये काय असेल ते मार्जिनल रेव्हेन्यू असेल. तर या इथपर्यंत त्याला इथपर्यंत म्हणजे चौथ्या नगापर्यंत याला त्या ठिकाणी काय करणं, उत्पादन करणं काय होईल, परवडेल. परंतु हिथं मात्र काय झालंय, ह्या लाईनला ते काय झाले, अगदी काय झालेले 0 झालेले, बरोबर आहे ना. इथं तर काय खाली 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 उणे होत गेलेले पहा, इथं काय झालेले हे उणे होत गेलेलं आहे. ठीक आहे ना, हे उणे होत गेलेले दिसतंय तुम्हाला. इथं टोटल रेव्हेन्यू सुद्धा काय झालेला आहे, कमी झालेला दिसून येतोय, बरोबर आहे. टोटल रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू याच्यामध्ये काय फरक आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू घ्यायचा आपल्याला, टोटल रेव्हेन्यू हा मार्जिनल रेव्हेन्यू पेक्षा कसा आहे, जास्त आहे. आता इथं दुसरी बाब लक्षात घ्यायची म्हणजे सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती जे वक्र आहेत ह्याच्यामध्ये काय दिसून येते तुम्हाला. इथं आपण एक लंब काढलेला आहे, बरोबर आहे ना, लंब हा लंब आपण कुठल्या बिंदूपासून काढलेला आहे, 30 30 हा काय आहे, 30 30 बघा 30 आपण 6वा नग उत्पादित केला जातो, बरोबर. 6व्या नगाची डिमांड केली जाते तेव्हा टोटल रेव्हेन्यू किती, 30 आहे, 30 आहे, बरोबर आहे ना. इथं काय आहे, हा मार्जिनल रेव्हेन्यू इथं काय आहे, 0 आहे. तर या ठिकाणी 0 असताना आपला क्वांटिटी डिमांड 30 आहे, बरोबर आहे का नाही. मार्जिनल रेव्हेन्यू बघा, मार्जिनल रेव्हेन्यू सुद्धा काय इथे 0 आहे. पण या ठिकाणी जी काय किंमत आहे आणि टोटल रेव्हेन्यू याची जर आपण काय केली
तुलना केली, बरोबर आहे ना. आता इथं ऍव्हरेज रेव्हेन्यू दिसतोय का तुम्हाला? इथं ऍव्हरेज रेव्हेन्यू आपण काढलेला नाही, पण हा टेबल इकडे सरकून आपण या ठिकाणी ऍव्हरेज रेव्हेन्यू काढू शकतो. बरोबर आहे ना. टोटल किंवा ऍव्हरेज रेव्हेन्यू आपण कसा काढणार मग? ऍव्हरेज रेव्हेन्यू, ऍव्हरेज रेव्हेन्यू कसं काढणार? तर काय करणार, इथं किती येणार? 0 येणार, बरोबर आहे. इथं किती येणार? हा, इथं किती येणार? हा, बरोबर. 18/2. तर ह्याचा सुद्धा आपल्याला कर्व या ठिकाणी काढता येईल. आपण दुसरं एक शीट घेऊयात, त्या ठिकाणी ते काढण्याचा प्रयत्न करूया. याला सिलेक्ट करायचं, हे सोपं असतं. इन्सर्ट, ऍव्हरेज रेव्हेन्यू आला. ऍव्हरेज रेव्हेन्यू इथं आला. तर इथं सांगायचंय काय, की आपण इथं जर डाटा डाटा टेबल केलं, आता आपल्याला बघायचंय काय? आपल्याला फक्त मार्जिनल रेव्हेन्यू आणि टोटल रेव्हेन्यू बघायचे, बरोबर आहे ना. मार्जिनल रेव्हेन्यू जो येलो याने दर्शवलेला आहे, आणि टोटल, सॉरी, काय ऍव्हरेज रेव्हेन्यू कसा आहे निळा आहे. आता इथं इथं पाहिजे, इथं इथं सहावा सहावा 6 30 बरोबर आहे. 6 30. आता आपण काय करायचं? इन्सर्ट, 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 एक लाईन घेऊयात, लाईन घेतली लाईन, आणि इथनं काय करायचं? ह्या सहाव्यापासून खाली घ्यायची. ठीक आहे. चौथा 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 मार्जिनल आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू, मार्जिनल आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू निळा. दुसरा 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 इथं 18/8 आहे. ठीक आहे. तर या संदर्भात आपण उद्या चर्चा करूयात. मी फाईल सेव्ह करतो. रेव्हेन्यू कॉन्सेप्ट लेक्चर ऑन फेब्रुवारी 2025. तर बऱ्यापैकी तुम्हाला हे समजलेलं असेल. आपण या ठिकाणी